तो येऊन पुन्हा आपल्या त्या जागेवरती बसतो. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. त्याचं मन खूप जास्त दुखावलेलं असतं. त्याच्या मनामध्ये खूप जास्त विचार येत असतात. तो स्वतःशीच म्हणतो, सायली तू खरंच होतीस का? तू या जगात नाही आहेस. पण मी जे बघितलं ते खरं आहे की त्या काकांनी जे मला सांगितलं ते खरं आहे? तू खरंच होतीस की माझा भास होता? मला काहीच कळत नाही आहे. मला काहीच समजत नाही आहे. त्याच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येत असतात आणि सतत अश्रू येत असतात. तेवढ्यात एक थंड हवेचा वारा त्याला जाणवला. तो वारा त्याच्या ओळखीचा होता आणि तेवढ्यातच त्याच्या कानावरती एक आवाज आला, मी खरंच होते रोहन. त्याने लगेच वर बघितलं. त्याच्यासमोर सायली उभी होती, पण एका वेगळ्याच अवतारामध्ये, एकदम सफेद, एकदम शांत. ती रोहनला म्हणाली, मी अडकले होते या जगात अपूर्ण प्रेमामुळे, तुटलेल्या विश्वासामुळे. हे ऐकल्यावरती रोहन आपले अश्रू थांबवू शकला नाही. तो जोरजोरात रडू लागला. तेवढ्यात सायली हसली. ते हसणं एकदम वेगळं होतं, एकदम गोड. आणि रोहनला म्हणाली, मी अटकले होते या जगामध्ये, मी आता मुक्त झाली. हे तुझ्यामुळे. तू मला पुन्हा प्रेमावरती विश्वास ठेवायला शिकवलास. एवढं बोलून सायली मागे सरकू लागली. ती हलकी हलकी गायब होऊ लागली होती, जसा की धूर. ती पायापासून हळूहळू कमी व्हायला लागली होती. जाता जाता शेवटीला ती रोहनला म्हणाली, ही आपली शेवटची भेट नाही. मी तुला पुन्हा भेटेन एका नवीन रूपामध्ये, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा.